नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, स्वागत करतो तुमचं आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 सन 2026 विषय मराठी इयत्ता 8वीची प्रश्नपत्रिका असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठी विषयासाठी एकूण गुण 20 असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, दिनांक तुम्ही बघू शकता की आताच झालेली प्रश्नपत्रिका आहे 2/8/2026. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ तुम्हाला या प्रश्नपत्रिकेसाठी दिलेला आहे 1 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुमच्या शिक्षकांसाठी ही जागा ठेवलेली असते की तुमचे प्राप्त गुण किती झाले ते एकूण गुण इथं शिक्षकांची स्वाक्षरी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नपत्रिका सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगित आलो आहे का तुम्हाला जर प्रश्नपत्रिकेची उत्तरं जर हवी असतील तर व्हिडिओला 100K व्ह्यूज आणि 1K लाईक कंप्लीट करून टाका. तुम्हाला उत्तरं पण आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती बघायला मिळून जाईल. तर त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करून द्या, जेणेकरून उत्तराची व्हिडिओ टाकली पण तरी तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईल फोनवरती नोटिफिकेशन येऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका एकदम खरीखुरी असून ही आत्ताच झालेली 2026ची प्रश्नपत्रिका आहे. तर तुम्ही बघू शकता, इथं पण तुम्ही बघू शकता घटक चाचणी क्रमांक तुम्ही इकडं वर बघू शकता घटक चाचणी क्रमांक 1 सन 2026 विषय मराठी. दिनांक पण तुम्ही बघू शकता. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 2/8/2026. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका सुरू करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर यार सबस्क्राईब नक्की करून द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला खालील उत्तरा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खाली इथं उत्तरं दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तो उत्तराचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाईम कोणतीही अडचण येता कामा नये. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या खाली तुम्हाला प्रश्न काही विचारले आहे की इगतपुरी स्टेशनवर थांबलेली रेल्वेगाडी योग्य उत्तराला गोल करा. तर योग्य उत्तराला याच्यामध्ये गोल करायचं. इगतपुरी रेल्वे स्टेशनवर थांबलेली रेल्वेगाडी, तर कोणची रेल्वेगाडी होती ती? तर तुम्हाला याला योग्य पर्यायाला इथं गोल करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं 1 मार्क तुमचा कन्फर्म होतो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्ही बघू शकता की सेकंडमध्ये लंडनला जाणाऱ्या राजाने केलेल्या तयारीच्या 2 गोष्टी. तर तयारीच्या काय 2 गोष्टी केल्या, त्या फक्त 2 गोष्टी तुम्हाला लिहायच्या. त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहे, हे मला पण ठाऊक आहे, पण तुम्हाला इथं फक्त 2च गोष्टी लिहायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्कासाठी तर तुम्हाला या 2 गोष्टी लिहायच्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला 3मध्ये तुम्ही केलेल्या प्रवासातील एक ठिकाणाचे नाव सांगून प्रवासाचा अनुभव लिहा. तर 2 ते 3 ओळीमध्ये तुम्हाला तुम्ही एखाद्या ठिकाणी गावाला गेले असेल तर प्रवासाची माहिती सांगून त्या प्रवासाच्या ठिकाणाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 2 खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर खाली एक कविता दिलेली आहे तुम्हाला, तर ती वाचून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची. तर ती कविता तुम्हाला 5 मार्कासाठी दिलेली आहे, म्हणजे त्या कवितेवरती 5 मार्काचे प्रश्न विचारले गेलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खाली कविता आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाईम कोणतीही अडचण येता कामा नये. व्हिडिओ हरवली, व्हिडिओ सापडत नसेल तर तुम्हाला अडचण येते. त्याकरता विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेचा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचे, जेणेकरून तुम्हाला ही कविता पण उपयोगी पडेल. ही कविता वाचूनच ठेवा, पाठच करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये खाली प्रश्न आपण बघू. तर प्रश्न तुम्हाला बघू शकता तिथं, एक माणसाच्या अंगात जोश आणि नवीन आशा निर्माण होता या अर्थाची कवितेतील ओळ लिहा. 1 मार्कासाठी तुम्हाला ही प्रश्न पहिला आहे तो 1 मार्कासाठी तर ओळ लिहायची, कवितेमधली शोधून एक ओळ लिहायची. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली सेकंडमध्ये एक शब्द लिहा. 1 शब्दात लिहा. तर एक उगलेला, तर उगलेला काय? आणि सेकंडमध्ये बहरलेला, तर बहरलेला हे तुम्हाला एक शब्दात 2 मार्कासाठी 2 उत्तर लिहायचे. त्याच्यानंतर केव्हा घडले ते लिहा. तर केव्हा घडले, एक दिव्य क्रांती केव्हा घडली, 2 शून्यमधून विश्व उभारले. तर हे शून्यमधून विश्व कधी उभारले आणि दिव्य क्रांती कधी घडली तुम्हाला लिहायचे. त्यानंतर प्रश्न 3 अविरुद्धार्थी शब्द लिहा. तर विरुद्धार्थी शब्द इथे 1 आज्ञा, 2 अवघड. तर 2 मार्कांसाठी तुम्हाला आज्ञा आणि अवघड लिहायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 3 विद्यार्थी मित्रांनो तर प्रश्न 3 जो आहे तो तुम्हाला 6 मार्कांसाठी दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली प्रश्न 3 मधलाच समानार्थी शब्द लिहा. तर 1 देश, 2 भूमी. तर 2 मार्कांसाठी हे शब्द आहे. तर समानार्थी शब्द तुम्हाला इथं असतील तर ते समानार्थी शब्द तुम्हाला इथं लिहायचे आहे. भूमी आणि देशचं, तर भूमीचं तुम्हाला माहिती आहे जननी माता जमीन. तर विद्यार्थी मित्रांनो, देशचं काय असेल ते तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं. त्याच्यानंतर खालील शब्दांचे सामान्य रूप लिहा. तर खालील शब्दांचे सामान्य रूप तुम्हाला इथं लिहायचे आहे. तर शाळेची एक सामान्य रूप आहे, शाळा आणि सुराने, तर याचं सामान्य रूप आहे सूर. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्क इथे तुमचे एकदम सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. इथे 2 इथे 2 मार्क एकदम तुम्हाला सोप्या पद्धतीने मिळू शकतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली प्रश्न 4 माझा देश या विषयावर 10 ओळी निबंध लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला तर काही 10 ओळी दिलेल्या असणार आहे. त्या 10 ओळीमध्ये तुम्हाला माझा देश या विषयावर निबंध लिहायचा आहे. तर 10च ओळी निबंध लिहायचा. तर विद्यार्थी मित्रांनो,
तो निबंध तुम्हाला 4 मार्कांसाठी लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या. उत्तर जर हवे असतील तर सांगितल्याप्रमाणे 100K व्ह्यूज आणि 1K लाईक कंप्लीट करा. उत्तर पण आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती बघायला मिळून जातील.